केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी फक्त 3 मान्यवरांना मिळाली आहे. तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ विधिज्ञ हरिभाऊ पाटसकर यांनी 1955 ते 1957 दरम्यान कायदा मंत्री आणि नंतर नागरी उड्डाण मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर 1970 ते 1979 दरम्यान जनता पक्षाचे तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जनता पक्षाचे खासदार सोनूसिंग धनसिंग पाटील यांना केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली होती. तर एम.के. अण्णा पाटील यांना 2001 ते 2004 या कालावधीत केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तब्बल 20 वर्षांनी रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळणार आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे आधी मंत्री झालेल्या सर्व मान्यवर हे गिरणा खोऱ्यातील होते. हे तिन्ही नेते चाळीसगावचे रहिवासी होते. तर तापी खोऱ्यातून रक्षा खडसे याच पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद आरूढ होणार आहेत. याआधी वाय.एस. महाजन, कैलासवासी गुणवंतराव सरोदे, कैलासवासी हरिभाऊ जावळे या मंत्रिपदाची संधी हुकली. तथापि रक्षा खडसे यांना मात्र केंद्रीय मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. यातच 2 दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर जळगाव जिल्ह्यास मंत्रिपद मिळणार असून या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला प्रगतीचे पंख लागावेत अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येते. जनजागर मराठीसाठी रवींद्र गव्हाळे, मलकापूर.